नाशिकच्या तपोवन परिसरात आगामी कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली 1700 झाडांच्या तोडीचा प्रस्ताव येताच पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे। तपोवन नाशिकमधील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला परिसर, जिथे दरवर्षी हजारो साधू संतांची व भाविकांची उपस्थिती असते, त्या पवित्र भूमीत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडतोड सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अहवालानुसार कुंभमेळ्यासाठी साधुग्राम तयार करण्याच्या उद्देशाने सुमारे 1700 झाडे तोडण्यास मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे। तथापि नागरिक या निर्णयाचा तरुण विरोध करीत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार तपोवनची ओळख हरित वनराई आहे। कुंभमेळा ही परंपरा आहे, परंतु परंपरेच्या नावाखाली नाशिकच्या श्वासावर घाव मारला जाऊ नये। 70 ते 80 वर्षे जुनी झाडे तोडून विकास होतो ही संकल्पनाच चुकीची आहे। नाशिककरांना असा विकास मान्य नाही। झाडे वाचवा म्हणजे जीवन वाचवा। नागरिकांनी आपली भूमिका थेट शासन आणि लोकप्रतिनिध्यांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे। या मागण्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा आणि स्थानिक खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे। नाशिककरांच्या स्पष्ट मागण्या आहे की तपोवन परिसरातील 1700 झाडांची तोड तात्काळ स्थगित करावी, पर्यावरणपूरक कुंभ अंमलात आणावा, विकासासोबत पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा संरक्षित करण्याची जबाबदारी घ्यावी। धरती, धर्म, विकास सगळं मान्य, पण आपलं नाशिक हिरवं नाशिक। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि कुंभमेळा मंत्री, आम्हाला असं डेव्हलपमेंट नकोय, असा विकास नकोय जिथे तुम्ही तपोवनातलीच 1700 झाडं कट करून, वनातलीच 1700 झाडं कट करून विकास करणार आहात कुंभमेळ्यासाठी। जिथे अमृत कण पडले तिथेच अशा झाडांची कत्तल होणार आहे। आणि ती छोटी झाडं नाही आहेत, 70-80 वर्षाहून जास्त जुनी झाडी, मोठमोठे त्यांचे खोडं आहेत, अशी झाडं आपण कट करणार आणि तिथे स्वतःचा मानवनिर्मित विकास दाखवणार। असा विकास नाशिककरांना नकोय। सो माझा याला ठाम विरोध आहे। अशा प्रकारची डेव्हलपमेंट जी निसर्गाच्या विरोधात काम करते आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली आपण करतो आणि तपोवन या शब्दाच्या विरोधातच आपण काम करतोय। वन म्हणजे तुम्ही ते निगा राखली पाहिजे त्याची। 1700 झाडं कट करून आपण मानवनिर्मित, कॉन्क्रीट निर्मित तिथे काय बनवणार आहोत? आणि नाशिकमध्ये असं का होतं? नाशिकचे आमदार, खासदार याच्या विरोधात आवाज का उठवत नाही आहेत? याबद्दलही मला थोडीशी नाशिककर म्हणून साशंकता वाटते। मत मागण्यासाठी सगळे मागे फिरतात, पण ह्या कामाच्या विरोधात कोणीच पुढे येऊन एक कमेंटसुद्धा करत नाही होत। आपण शुक्रवारी याच्या रिलेटेड मनपामध्ये काहीतरी सुनावणीसुद्धा होणार आहे, बट आय होप नाशिककर तुम्ही या गोष्टीला विरोध कराल। या प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला नको आहे। नाशिक हे कायम हरित राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, निसर्गाशी कनेक्टेड राहिलं पाहिजे। रामानी इथे येऊन वास्तव्य केलं आणि आपण त्याच रामानी जे तपोवनात वास्तव्य केलं तेच तपोवन नष्ट करायला निघालोय आणि तिथे आपण 1700 झाडं कट करणार, म्हणजे मला हसू करडू हे कळत नाही। सो माझी आदरपूर्वक विनंती आहे तुम्हाला नाशिककरांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यासारख्या गोष्टींना विरोध करा। नाहीतर काय होतं, मत मागायला सगळे येतात, बट ह्या गोष्टीसाठी आपण विरोध नाही करत सरकारला, ते आपण केला पाहिजे। आपण मतदान देतो आणि त्यावरही लोक राज्य प्रस्थापित करतात। सो आपलं कर्तव्य आहे की त्यांना विरोध पण करणं आणि सहकार्य पण करणं। तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। नाशिकचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी काल खुलासा केला आणि त्यांनी म्हटलं की फक्त 10 वर्ष जुनी आम्ही झाडं कापून टाकणार आहोत। त्यांनी या पद्धतीने सांगितलं की जसे की काल आलेलं गवत उपटायचंय। अहो मॅडम, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा इकडे या आणि इकडे व्हिजिट करा, एकही झाड कापण्याचं तुमची इच्छा होणार नाही, अशा पद्धतीचं इथे वातावरण आहे। इतकं सुंदर तुम्ही बघू शकता, इथे सगळ्याच झाडांवरती क्रॉस आहे आणि या सगळ्या झाडांवरती टांगती कुऱ्हाड आहे। कधीही हे कापले जाऊ शकतात। आमची म्हणून अशी मागणी आहे की जी 21 तारखेला जनसुनावणी होणार आहे ती मनपाच्या बंद भिंतीत न करता इथे तपोवनामध्ये, या वनामध्ये, जे वनावरती कुऱ्हाड यांनी टांगती ठेवलेली आहे त्या वनामध्ये आपण करूयात। आणि या मागणीसाठी महानगरपालिकेला मेल करा। या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला टेम्पलेट हवं असेल तर मला मेसेज करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, NMC ला टॅग करा आणि माय NMCचं जे DM आहे ते या व्हिडिओच्या DMsने भरून गेलं पाहिजे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संघर्ष उबाळे, नाशिक।